नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक कम्प्युटिंग अँड मॉडेलिंग अँड सिम्युलेशन या डिपार्टमेंट अंतर्गत जे काही कोर्सेस आहेत तर त्या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्या अगोदर तुम्हाला एक ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागत असते. त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं ॲडमिशन प्रोसेस चालत असतं. मग ही जी OEE आहे तर याची ॲप्लिकेशन आहे तर या ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक कम्प्युटिंग मॉडेल अँड सिम्युलेशन कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP अकॅडमिक इयर 25-26 या अंतर्गत बघा ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी सर्क्युलर आलेला आहे. नोटिफिकेशन फॉर ॲडमिशन टू पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम, अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम UG, इंटिग्रेटेड इंटरडिसिप्लिनरी प्रोग्राम ॲट सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अकॅडमिक इयर 25-26 ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OEE. बघा जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OEE आहे यासाठी सर्क्युलर आलेला आहे. तर यामध्ये बघा आपण डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक कम्प्युटिंग मॉडेलिंग अँड सिम्युलेशन या डिपार्टमेंट अंतर्गत बघा 2 कोर्सेस आहे. MSc सायंटिफिक कम्प्युटिंग आणि दुसरा आहे MTech मॉडेलिंग अँड सिम्युलेशन. हे दोन्ही कोर्सेस दोन वर्षाचे आहे. विद्यार्थी किती घेणार आहे? दोन्ही कोर्सेसला या वरच्या कोर्सेसला 40 आणि हा जो MTech आहे याला पण 40 घेणार आहेत. यासाठी कोण कोण ॲप्लिकेशन करू शकता किंवा ॲडमिशन घेऊ शकता? बघा विद्यार्थी मित्रांनो, जो वरचा कोर्सेस आहे MSc सायंटिफिक कम्प्युटिंग यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिलेला आहे. जर तुमचं BSc कम्प्युटर सायन्स झालेला असेल किंवा BCS झालेला असेल किंवा ME MTech कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये किंवा IT इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये जर झालेला असेल किंवा इक्विव्हॅलेंट कम्प्युटरिंग मध्ये जर बॅचलर डिग्री झालेला असेल तर ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकतात. आणि त्यानंतर बघा MTech मॉडेलिंग अँड सिम्युलेशन या कोर्सेसला कोण कोण इलिजिबल असणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे. बघा जर तुमचं BE BTech कोणत्याही ब्रँचेसमध्ये जर झालेलं असेल म्हणजे तुम्ही इंजिनियर असाल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. किंवा ज्यांचं MSc झालेला आहे आणि त्यांना गेट आहे एक्झाम तर तिचा स्कोर आलेला म्हणजे गेट एक्झाम तुम्ही दिलेली पाहिजे. MSc प्लस गेट एक्झाम आणि त्याचा स्कोर कार्ड ते तुमच्याकडे अवेलेबल असलं पाहिजे. ते विद्यार्थी यासाठी म्हणजे MTech मॉडेलिंग अँड सिम्युलेशन यासाठी इलिजिबल असणार आहे. आता एंट्रन्स एक्झामिनेशन माहिती बघूयात विद्यार्थी मित्रांनो. तुमची एक्झाम असणार आहे तर ती बघा म्हणजे कॅन्डिडेट शाल बी ॲडमिटेड अबव प्रोग्राम स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ द मेरिट इन द एंट्रन्स एक्झाम. तुमची जी ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ते OEE मध्ये जे काय मार्क्स पडतील त्या मार्कच्या बेसिसवर असणार आहे. त्यासाठी सिलेबस जो लागणार आहे तुम्ही युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता. तुमचा जो पेपर आहे या ठिकाणी बघा 100 मार्कचा तुमचा पेपर असणार आहे. MCQ टाइप्स असणार आहे आणि काही डिपार्टमेंटला जर डिस्क्रिप्टिव्ह टाइप्स क्वेश्चन टाकायचे असतील तर ते टाकू शकतात. त्यासाठी तुम्हाला सिलेबस चेक करणे खूप महत्त्वाचे आहे. बघा तुमचा जो पेपर आहे 2 सेक्शन मध्ये असणार आहे, सेक्शन A आणि सेक्शन B. सेक्शन A मध्ये बघा जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन त्यासाठी तुम्हाला 20 मार्कचे प्रश्न येणार आहे. सेक्शन B जो आहे सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन येणार आहेत त्याला तुम्हाला 80 मार्क्स असणार आहे. असा तुमचा 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. हे दोन्ही सेक्शन जे आहे तर ते एक झाला का लगेच त्यामध्ये ब्रेक वगैरे काय मिळणार नाही. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जर तुमचे प्रश्न चुकले तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. मेरिट लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट बेस्ड ऑन द टोटल स्कोर सेक्शन A अँड सेक्शन B विल बी प्रेफर फॉर द ॲडमिशन. म्हणजे दोन्ही सेक्शनचे मार्क्स जे आहे तर ते कन्सिडर केले जाणार आहे. म्हणून दोन्ही सेक्शनचा चांगला अभ्यास करा. त्यानंतर बघा ॲप्लिकेशनला सुरुवात बघा 12/2/2025 म्हणजे 12 फेब्रुवारी 2025 ला ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट बघा 3 मार्च 2025 असणार आहे. आता हे जे कोर्सेस आहे PG कोर्सेस आहेत तर त्यांची एक्झाम बघा 18/3/2025 ते 20 मार्च 2025 या दरम्यान असणार आहे. आणि काही बाकीचे दुसरे कोर्सेस आहे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहे तर त्यांची एक्झाम डेट दिलेली आहे 4 एप्रिल 2025 ला त्यांची एक्झामिनेशन असणार आहे. आता हा जो पेपर आहे 2 तासाचा असणार आहे. हॉल तिकीट तुम्हाला पेपरच्या 5 दिवस अगोदर तुम्हाला लॉग इनला अवेलेबल करून दिलं जाणार आहे. अशा प्रकारे आपण ही माहिती बघितलेली आहे. पुढील माहिती बघूया. तुम्हाला फी किती लागणार आहे. जे विद्यार्थी जनरल कॅटेगरी मधील विद्यार्थी आहेत त्यांना 800 रुपये फी,
रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 600 रुपये फी लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त कोर्सेसला ऍप्लिकेशन करायचं असेल तर ते करू शकता, परंतु त्याला सेपरेट फी तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्यानंतर पेमेंट जे आहे तर ते ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे तुम्हाला. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगचा यूज करून तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे. युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म या पेजवर तुम्हाला जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला इथे बघा लॉग इनच्या खाली इथे रजिस्ट्रेशन हिअर यावर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्या. तुम्हाला आयडी पासवर्ड भेटेल. मग तो आयडी पासवर्ड या लॉग इन पेजवर यायचा आहे परत, आणि त्यानंतर ईमेल आयडी टाकून घ्या. म्हणजेच तुमचा जो आयडी असेल तो टाकून घ्या. त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर हा दिलेला जो कॅप्चा कोड आहे या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन झाल्यानंतर बघा व्यवस्थित तुम्हाला फॉर्म फिल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फायनल पेमेंट करायचं आहे. पेमेंट करायच्या अगोदर एकदा व्यवस्थित चेक करून घ्या, कारण पेमेंट केल्यानंतर फॉर्म एडिट वगैरे होत नाही. त्यामुळे व्यवस्थित चेक करा आणि त्यानंतरच फायनल पेमेंट करा. जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.